नमस्कार मंडळी, प्रचिती की चमत्कार हा एक नवीन विषय घेऊन मी आलेलो आहे तुमच्या समोर. आणि आज मी आलो आहे भिवरी गावात इथे सासवडमध्ये. प्रचिती की चमत्कार या भिवरी गावात गेल्या 3 वर्षापासून हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. चर्चा अशी की एका मुलाच्या स्वप्नात महादेव येतात. ते म्हणतात की अरे मी इथे आहे, मला बाहेर काढ. आता हे नक्की काय आहे, त्याच्या मागची स्टोरी काय आहे, तर आज आपण भेटणार आहोत ह्या गावातल्या लोकांना. आणि या मंदिराच्या जे भक्त आहेत, हे गावातले जे प्रॉपर लोक आहेत, ते आपल्या सोबत जमलेले आहेत. आणि भेटूयात. तर सगळ्यात पहिलं आपण भेटूया ज्याला प्रचिती झाली महादेवाची, जो प्युअर भक्त आहे. त्याचं नाव आहे अमित. तर अमित आणि गावकऱ्यांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुला कधीपासून अशी प्रचिती झाली होती महादेवाची की अरे मी इथं अडकलोय, मला बाहेर काढ? बरोबर ना, असंच झालं होतं. 2-3 महिने पहिले तिथं पाणी घालत होतं ना, ते पाणी तिथून इथं निघत होतं. अच्छा. त्यानंतर मी सारखं म्हणजे जाणवायला लागलं की तेवढं बाहेर काढ. अच्छा. सारा गाव कधीपासून सुरुवात झालं होतं? ते एक 6 महिन्याच्या आधी 1 महिन्यापासून पाणी घालत होतं. अच्छा, याच जागेवर तुम्ही? हा, पहिले तिथं यायचं, तिथून मग इथे तिथलं पाणी इथे येतं ना. अच्छा, असं कनेक्टेड आहे काही? हा, त्यात म्हणजे त्या शिवलिंगाला जर आपण पाणी टाकलं की ते इथं दाखवायचं. बर. ज्यावेळेस श्रावण चालू होणार होता अच्छा. त्याच्या अगोदरपासून तू पाणी घालायला लागला 1 महिना अगोदर. बर. आणि तिथं पाणी घातलं ना तळ्यापाशी की ते पाणी इकडे निघायचं, त्याला म्हणजे आता स्वप्नात दिसायचं. स्वप्नात दिसायचं. हा, म्हणजे जेव्हापासून श्रावण चालू झालं ना तेव्हापासून ते चालू झालं. आणि रोजच असं दिसायचं त्याला, म्हणजे असं कंटिन्यू दिसायला लागलं. नंतर त्याचं डोकं दुखायला लागलं किंवा गरम व्हायला लागलं डोकं बिक असं, आणि चिडचिडपणा जास्त, तो असा प्रकार चालू झाला. आणि नंतर मग त्याला म्हणा हा घरी येऊन सांगायचा, घरी असाचा विषय. मग ठीक आहे म्हणलं बाबा, दादांना त्यांना 2-3 जणांना विचार किंवा काही कर, आपण त्यापुढे प्रोसेस करता येईल. कसं होईल ना, आपलं एकट्याला नाही ना आपल्याला काही करता यायचा विषय. ते ठराविक जणांना बोलणं गरजेचं होतं आपल्याला ते विषय. आणि मग त्याला म्हणलं जाऊ दे. मग नंतर त्यांनी दादांना घातलं कानावरती. दादा म्हणले आपण करू. आणि दुसऱ्या कुणाला 1 जणांना दाखवलं होतं, कानावर घातलं होतं, पण ते काय म्हणलं काही असं काही नसतं किंवा काही नसतं. या गोष्टी अशा झाल्या घडल्या. आणि हा घरी यायचा म्हणजे असं उलट बोललं याला की राग यायचा त्या गोष्टी. कोणी विश्वास ठेवला नाही हा, मग त्याला राग यायचा भरपूर. मग राग आले घरी, चिडचिडपणा, परत इथं आला की परत त्याला तेच दिसायचं. पाणी स्वप्नामध्ये म्हणजे इथं घातलं तळ्यावरती, ते स्वप्नामध्ये इकडे पाणी निघायचं, ते असं ते दाखवायचं. तिथं पाणी घातलं की इकडे निघायचं रोज. हा, म्हणजे अख्खा श्रावण तसंच गेला तो. आणि त्याला डोकं नसतं असं गरम गरम दुखायचं डोकं किंवा असं व्हायचं, सगळ्या गोष्टी अशा. म्हणजे असं जाग्यावर नव्हतं, म्हणजे चिडचिडपणा जास्त व्हायचा त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर नाही दादांनी त्यांनी मार्गदर्शन केलंच आपण करू म्हणून त्या गोष्टीला. त्या काय हेच नाही, अजून 2-3 जण दादांसंग ते आम्ही आपण करू म्हणून. पण ते काय त्याला राहावं ना म्हणून दादा काय म्हणले, बाबा नसेल तुला हे करीत तर मग तुम्ही करा चालू, आम्ही आहे तुमच्या पाठीशी मागं, तुम्हाला काय लागत आम्ही करू म्हणून. पण आधी इथं काहीच नव्हतं ना. इथं पूर्ण ते देवळी आहे ना समोरची, त्याच्या खालीपर्यंत माती होती पूर्ण. अच्छा. पूर्ण माती. आणि त्याच्या आतमध्ये दगडी होती. ज्यावेळेस उकारला ना तेव्हा दगडी बिगडी सगळ्या गोष्टी होत्या. आणि ती माती इथं पहिले खेळायची वेळायची. आणि आम्ही बी इथं लहानपणी इथून आलो ना, इथं हा नंदी होता आपला, नंदी खाली असायचं ते खडकाव, त्याच्यावरती बसून आम्ही खेळलेलो आहे. ते हालायचं ना ते लहानपणी, ते बरं वाटायचं आम्हाला. असं ते नाही का असं गोड्या घेत आपलं, त्या हिशोबाने. म्हणजे असा विषय होता त्याच्याबद्दल. आणि नंतर मग ते काम दिलं
त्यानंतर ते निघालं सगळ्या गोष्टी, काय गोष्टी असतात घरनं मार्गदर्शन भेटलं, त्या हिशोबाने झाले पुढली प्रोसेस. म्हणजे आधी इथं तालीम होते का या जागेत? लाल मध्ये आता ते हे सांगते ना ते मंदिर होतं एवढंच, एवढं मंदिरच होतं पहिलं, ते मातीने भरलेलं होतं समजा. मग आम्ही यांच्याकडे असं उमेदवार होतो ना, तेव्हा इथं वड्याला पाणी व्हायचं पावसाळ्याचं, मग ते आंघोळ्या करायच्या आणि पळत यायचं इथे मेहनत करायला. त्याच्यामध्ये आपली मेहनत करायची, पाणी कमी झालं इथं मोर एक एरे, अच्छा, पुढे एक विहीर आहे. हा त्या एरियाला आंघोळ्या करायच्या गारठ्याच्या टायमात, आणि परत इथं येऊन मेहनत ते करायच्या, मग घरी जायचं. तर काही नव्हतं तेव्हा. मग त्यावेळेस इथं पाडव्या टायमात इथं पाडवा वाचायचं, इथं लोक यायचे, बामण असायचं, पावडा वाचायचं, तेवढंच कार्यक्रम पाहिला इथं होता. त्याच्यानंतर ह्याला ते प्रसन्न झाल्यानंतर तिथून पुढे मग समजा काम उदयाला आलं, झाल्यापासून मग वेगळंच. वेगळं झालं कार्यक्रम, ते असं झालं. अच्छा, म्हणजे लहानपण तुमचं असं या जागेत तुम्ही किती वर्ष आहे? पण लय आम्ही लय जण पोरं असायचो तेव्हा, लय जण पोरं असायचो इथं, व्यायाम करायला यायचो आम्ही तिथं. अच्छा, हा, पण तरी पण तुम्हाला असं जाणवलं नाही, नाही? कोणालाच नाही जाणवलं मंदिर त्यावेळेस. किंवा पिंड आहे खाली? हे पूर्वीला लोक काय सांगायचे की ज्यावेळेस पांडवांनी यज्ञ केला पांडेश्वरला, बरोबर. हा हा. त्यावेळेस इथे एक ऋषी होता चतुर्मुखाव. बर. मग त्या ऋषीला ह्याला कृष्ण भगवंताने ह्याला पाठवलं होतं भीमाला. हा. मग ते जाताना त्याने सांगितलं मग जिथं तांदूळ टाकील तो ते उठला तर तो, म्हणजे तो जवळ आला की तांदूळ टाकायचं आणि मोर पळत सुटायचं. पूजा शंकराची पण तिथं पूजा केल्याशिवाय ते व्हायचं नाही. व्हायचं नाही. हा. बरोबर. असं करत मग त्या बाजूने तो करायच्या बाजूने गेला, पण हिथं जे टाकलं होतं तिथं फक्त देऊळ होतं तेवढं, वर कळस नव्हता, काय नव्हता. काहीच नव्हतं. त्या टायमातला हे उदय आलेला होता, ते आता त्याचा उदय आला त्या म्हणजे प्रश्नाचा. वेळ आल्यावरतीच त्यांनी त्याला इंडिकेशन दिलं की मग बाबा- त्याने त्यात भगवंताने त्याला काहीतरी त्यांचं नातं असेल ना पहिलं, बरोबर म्हणून आहे. दिलं ना. त्याशिवाय त्याला स्वप्नात येऊन दुसरं सांगितलं कोणाला, नाही. आम्हाला कोणाला नाही दिलं आणि त्यालाच कसं दिलं पहिलं, असं आहे ना ते. आणि कसं आहे की लोकांना विश्वास बसणं पण एक मोठा फॅक्टर हा हा, बरोबर आहे ना. बरोबर. आता तुम्ही लहानपणापासून येतात, हा. तुम्हाला माहितीच नाही काय गोष्टी. ना कुणालाच माहिती नाही. पूर्वीला लोक म्हणायचे ती पिंड जी आणली आहे महादेवाची तिथं आहे ना, बरोबर. मोठी पिंड, ती इथं बसवाय आणली होती त्या टायमात. हा हा हा. मग ती बसवाय ती तिथं ठेवली आणि तिथून इथं आणायची. 5 तिथं 4 गाड्याने ठेवली, पण 5 गाडी उचलाय गेलं त्याला कोणा ती पण हाणली नाही, मग तिथंच राहिली ती. हा, मी विचारणार होतो की इकडची जी पिंड आहे हा, ती मी असं ऐकलं होतं की ती निघालीच नाही, म्हणजे भरपूर लोक निघाली ती वाकडी झालेली बघा, थोडी अशी उचलले नाही गुण तर थोडी अशी काणी झालेली आहे ती. त्यावेळेस ते हल्लेच नाही, मग ती तिथंच ठेवली नाही, ती इथं बसवाय ती आणलेली होती त्यावेळेस. अच्छा, असं होतं. पुरातन भूमी आहे ही. म्हणजे बरोबर. इथं हे शिव मंदिर फार पांडवकालीच आहे. हो. आणि इथं हे पिंड होती खाली, हे कुणाला माहिती बी नव्हतं. आम्ही व्यायाम करायचो वर, तेव्हा माती होती सगळी वर. ह्यांनी सांगितलं ना त्याप्रमाणे वाड्याला आंघोळ करायची, हा, हा. इथं व्यायाम करायचं. बरीचशी पोरं असायची अशी. अच्छा. हा, पण कुणालाच त्याचा माग मस्त नाही लागला अजिबात इथं पिंड आहे म्हणून. पण आश्चर्य नाही वाटत का तुम्ही एवढे तिथे खेळायचे, उड्या वगैरे मारायचे, पण असं कधीच जाणवलं नाही नाही? जाणवलं. कुणाला फक्त जाणवलं यांना जाणवलं तेवढं, नाही तर कुणालाच गावात अजिबात किती तसं काही नाही. आश्चर्याची गोष्ट आहे आहे ना, ना, की लय आपण आश्चर्य त्या झालं. जागेत एवढं हम्म. उड्या वगैरे मारल्या, व्यायाम वगैरे केले. कसं आहे आता त्यांनी जे याला साक्षात्कार दिला, म्हणजे त्यांचा उदयच करायचा होता, म्हणजे असं बरोबर. हा त्या पद्धतीने ते ती वेळ महत्वाची वेळ असते की महत्वाची. त्या वेळेवर त्यांनी सांगितलं की बाबा हा, हा, आता वेळ आली बाहेर, हा. मला काढा. ते त्यांना त्रास द्यायला लागले, म्हणजे नंतर की मला बाहेर काढा म्हणून, असं या पद्धतीने झालं ते. अजून काय सांगाल की म्हणजे पिंड बाहेर आल्यापासून चेंजेस काय झालेत गावात? गावात म्हणजे पूर्वीचा इतिहास माहिती होता ना लोकांना गावातल्या, बरोबर. त्यामुळे ते सत्यात उतरलं सगळं, म्हणजे प्रत्यक्ष. मग लोकांनी रिक्वेस्ट घेऊन त्या मार्गाला लागले की काय हे काम केलं, परत तिथलं पिंडीचं काम केलं. अच्छा, जी ओरिजिनल पिंड सापडली हा, ती कशी होती? ती म्हणजे अशी गडवलेलीच होती, पण अशी पूर्ण ही झाली. जी आपली शिवलिंग आहे ना ती पूर्ण खडकातच होती, आणि खडकात असल्यामुळे आहे ना आम्ही रोज त्याचं पूजा करायचो. पूजा करता घेणे तिथं एक असं लेपलेलं होतं, म्हणजे वरती जे लिंग होतं ना त्या लिंगावरती एक असं लेप लावलेला होता. पहिला ते चुनखडी काहीतरी असायची पहिली जुनी, नाही का, त्या टाइममध्ये पांढरं होतं ते. जेव्हा आम्ही पाणी घातलं ते तिथले टपरे उडले 2-3, नाही का, म्हणजे असे एकाकडेचे. आणि त्याच्यानंतर मग ते वरती ते दुसऱ्या दिवशी ते कॉईन डायरेक्ट वरती आला, म्हणजे थोडक्यात त्याला चिटकलेलं होतं ते सगळे.
तो पूर्वीचा हा म्हणजे त्याला ते आपण म्हणतो ना, चुनखडी पांढरं जे होतं पहिलं, सिमेंट होतं पहिलं काय असेल ते, तर ते त्याला चिटकलेलं होतं त्या गोष्टी. मग ते तसंच कॉईन म्हणजे एक निघाला, मग ते आम्ही ठेवला, नंतर परत त्यामध्ये ते हे करून दिलं. काय सांगशील मित्र? त्या कॉइन मध्ये ना म्हणजे नाही का खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये कॉइन होता. म्हणजे पिंड जी पिंड आहे ना, शेप जो असतो ना, ते वरल्या साईडला ना खड्डा होता तिथे नाही का, म्हणजे एक म्हणजे एवढा 1 इंच गॅप होता, म्हणजे गॅप होता, त्याच्यामध्ये तो लेप लावून तो कॉइन होता त्यात उभा कॉइन उभा कॉइन होता. जो आता कॉइन जो म्हणतोय तू, त्याचा फोटो आता आहे आपल्याकडं, तर आपल्या ऑडियन्सला तो फोटो दिसत असेल स्क्रीनवरती. तो आता कुठे आहे? म्हणजे तो नाही, कॉईन आपण काय केलेलं आहे, तो पहिला कॉईन आता त्याच्यामध्येच आपण ते केले, जे आपण हे केलतो ना, काय म्हणतो दादा याला, वज्रलेप केल्यानंतर स्थापन केली जी शिवलिंग आपली, त्याच्या आतमध्येच आपण जिथं होता पहिला तिथंच, हा जिथं होता तिथं आपण त्याला ठेवून दिला परत, आणि त्यानंतर मग ते वज्रलेप करून मग ते वरती हे केले. थोडक्यात आपले जे आता चालू चलन आहे ते बी आपण त्यामध्ये हे केले, आणि त्यानंतर ते कॉईन बिन सगळं त्यात आपण. साधारण किती जुना असू शकतो तो कॉइन? आता ते आपण नाही ना पिंड सांगू, आपली जी आहे, आता ते हेच सांगू शकतात जुने, आपण तर ते ते नाही मलाही सांगता यायचे नाहीत कवाचे पूर्वीचे. याच्यामधला इतिहास जवळजवळ म्हणजे अशा प्रकारचा आहे. कारण इथं सगळी जुनी लोक म्हणजे सगळे सांगतात की बाबा हे मंदिराचे म्हणजे पांडवकालीन काहीतरी काम चाललेलं होतं. पांडवकालीन काम चालू असताना हे काम अर्धवट स्वरूपात राहिलं. म्हणजे याला पूर्ण हे काम हे जवळजवळ हेमाडपंथीच आहे. याला वरती कळस वगैरे काही नव्हता. आणि इथं संपूर्ण हे असं होतं, समोर हा नंदी चांगला होता, अजून एक नंदी पलीकडे आहे, त्याला मुंडकं नाहीये, आणि शिवलिंग तिथं होतं. त्या तळ्याच्या वरती ते आजही शिवलिंग तिथं आहे. आणि तळ सुद्धा आमचं एक चांगल्या पद्धतीचा गावचा पूर्वीचा शिवकालीनच पाणवठा होता. म्हणजे संपूर्ण आमचं गाव तिथून जवळजवळ पाणी भरण्याचं काम किंवा पाणी पिण्याचं काम तिथून करीत होते. ते देवाला पाणी संपूर्ण घातलं जायचं. म्हणजे पूर्वीचं असं म्हटलं जातं की जे आमच्या म्हणजे भैरवनाथाची जी पूर्वीची आहे म्हणजे नाथ मंदिर आमचं, त्याची सुद्धा स्थापना शक्य 1632 साली म्हणजे करेज वरून त्याचा तो हे आणलेला आहे, असा गोटा आणलेला होता, आणि त्याची स्थापना इथं म्हणजे आमच्या जे गावचे गुरव किंवा यांचे वंशज असतील कोण, यांच्या वंशजांनी तिथं ती स्थापना केलेली. आणि स्थापना करीत असताना त्याचा इतिहास असा सांगितला जातो पूर्वीचा, की ते ओल्या पडद्याने पाणी घालायचे. ओल्या पडद्याने म्हणजे कसं, आपण आंघोळ वगैरे करायची आणि कपडे वगैरे तसेच अंगावर ठेवायची, आणि त्या पद्धतीने पाणी म्हणजे बांगडी वाजायच्या आत म्हणजे कुणी लोक उठायच्या आतमध्ये ते पाणी देवाला घातलं पाहिजे अशा पद्धतीने. मग ते इकडून रोज तिकडे जायचे, कुठं करेला पाणी आला इकडे करायचे. मग देवांनी सांगितलं की रोज तुम्ही इकडे करण्यापेक्षा मलाच तुम्ही तिकडे घेऊन जा. अशा पद्धतीने ते इकडे येऊन याची स्थापना केलेली आहे. ती या पद्धतीने केलेला कार्यक्रम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या शिवलिंगात जरी हे पडीक होतं, सगळे जागा होती, आणि याला सगळे गाव किंवा जुन्या पद्धतीने असल्यामुळे ही सगळी पोरं किंवा ही जुनी मंडळी इथं खेळायची किंवा ही करायची, काही म्हणजे व्यायाम वगैरे अशा प्रकार सगळे या ठिकाणी करायची. पण सगळ्यात महत्वाचं इथलं वैशिष्ट्य असं आहे की गावची जी गावची सुरुवात होती तुमच्या आपल्या मराठी धर्माची एक वार्षिक सुरुवात, जो दिवा पाडवा असतो, तो पाडवा वाचण्याचं काम या ठिकाणी केलं जायचं. म्हणजे जरी जागा अशा पद्धतीने एकदम निर्मळ होते, तरी तेवढ्या वेळेस फक्त जाडून बडून काढून आपली लोक या खडकावर याच्यावर बसायची, आणि सुंदर अशा प्रकारचा पाडवा या ठिकाणी वाचला जायचा. दरवर्षी ही पाडव्याची परंपरा होती. आपण कधी जुन्या लोकांना प्रश्न विचारला काय, म्हणून त्याला जे नाव गंटोबा मंदिर कोणी काय म्हणलं गावात की कुठे गेलता तुम्ही, आम्ही गंटोबाच्या देवळाकडे खेळत होतो, आम्ही गंटोबाच्या मंदिराकडे आमकं करीत होतो, अशा पद्धतीने होतं. आणि नंतर घंटेश्वर नाव त्याला केलेलं आहे. म्हणजे अमितला मग नंतर त्याचा झाल्यानंतर अमित बराच असा, अमित 2-3 महिने जरी जवळजवळ सगळ्यांना भेटायचा सांगायचा, पण अमितचं काही कोणी मनावर घेतलं नाही. फक्त अमितला एक खामटोकपणे मी सांगितलं होतं की अमित समजा ठीक आहे, बघू आपण जरा काय. आता त्याला काही नाही सांगितलं, असं काही नसतं, असं तू काहीतरी करू नको. पण मी त्याला म्हणलं अमित समजा नाही तिथं जरी काही नसलं तरी आपण इथं स्वच्छ करून शिवलिंग आपण छोटं का नाही इथं बसवू, आणि शिवलिंगाची आपण स्थापना इथं करण्याचा प्रयत्न करू. आपण पुजाऱ्यांना वगैरे विचारू, आपल्या नाथबाबांना प्रसाद लावून त्याची पुढची प्रोसेस चालू करू. मला एक विचारायचं होतं की तुम्ही म्हटला की आता की याच्यात तुम्ही सहमतीने होता की अरे हा होतंय बाबा, आपण एक शिवलिंग बसवूया. पण ती जेव्हा पिंड त्याला साक्षात्कार देत होती, ती एक्झॅक्टली कधी सापडली? म्हणजे तुम्हाला असं कधी जाणवलं गावकऱ्यांना स्पेशली की बाबा की ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवूया, जरा बघू तरी काढून काय खाली?
त्याला मी काय सांगितलं की ठीक आहे, म्हणजे त्याला तिथं आहे हे त्यालाही माहित नव्हतं किंवा आम्हालाही कोणाला माहित नव्हतं. मग त्याला मी काय सांगितलं, बघ ती जागा स्वच्छ करून घ्या. मग त्याने काय केलं, तो पलीकडे अंमल बसला, तो आणि अजून 1-2 अशी चौघांनी ते साफ करण्याचा कार्यक्रम चालू केला. सकाळी 10:30 ते 11च्या पासून ते 5, 4:45 किंवा 5:15, 5:15च्या दरम्यान बरोबर त्याचा फोन आम्हाला आला की अहो दादा इथं आम्ही करतोय, पण इथं आता असं हे आम्हाला शिवलिंग सापडलंय म्हणून केलं. मग आम्ही ते म्हणलं बा तुम्ही थोडं थांबा, आम्ही आहे बाहेर, आम्ही येतो. मग ते केलं. तर इथं आम्ही येईपर्यंत अर्धा 1 तास जवळजवळ म्हणजे संपूर्ण अर्ध गाव जमलं होतं इथं सगळं बघायला. आणि जे दगडी किंवा त्यातलं जे काढलं जात होतं ना, त्याला अशा पद्धतीचा सुवासिक वास येत होता की जुनं नाही का आपलं चंदन बिंदन आपण असतो किंवा दरवळ, अशा पद्धतीचा इथं दरवळ संपूर्ण सुटला होता. आणि संपूर्ण दगडी किंवा त्याचं ते पाणी संपूर्ण असं पाणी खालून त्याला निघत होतं. ते संपूर्ण पाणी त्यांनी उपसून काढल्यानंतर अशा पद्धतीचे ते शिवलिंग एकदम असं हे झालं. आणि शिवलिंग थोडंसं असल्यामुळं ते असं जरा ओबडधोबड म्हणजे पूर्ण झालं होतं, पण ते पूर्ण त्याचा आकार किंवा सगळं संपूर्ण जागेवरती होतं. पलीकडे पाहिलं आम्ही तर त्याचं जे गोमुख आहे ते गोमुख आहे, पण नंतर आम्हाला ते करल्यानंतर ते जागेवरती तिथं आहे तसं ओरिजिनल सापडलं. म्हणजे अशा पद्धतीचं केल्यानंतर तिथून पुढे मग आम्ही त्याची सुरुवात करण्याचं काम केलं. आणि मग बुवा थोडंसं विचारलं आम्ही ते, कारण काकांना आम्ही जोशी काकांना इथं बोलवलं होतं. तर जोशी काकांनी सांगितलं होतं की बुवा इथं ही जागा इथं पाडवा वाचला जातो, म्हणजे या जागेमध्ये काहीतरी एका साधूचं किंवा काहीतरी तपश्चर्या चालू आहे, त्याशिवाय एवढी जागा ही पवित्र, एवढी इथं एनर्जी आहे, कारण त्याशिवाय एवढी ताकद इथं राहू शकत नाही. कारण इथं गावच्या सगळ्या तुमच्या ज्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथूनच होतात. जागाही असू द्या, पण ही जागा तेवढ्या ताकदीची तेवढी आहे. म्हणजे ही एक जागा आणि भैरवनाथ मंदिराची एक जागा, अशा पद्धतीने तुमच्या दोन्ही जागा एकदम पवित्र आणि ताकदीच्या आहेत. पण इथं कोण पाडवा वाचल्याच्या नंतर इथं कोण असं बाकीच्या कामाच्या व्यतिरिक्त येतच नव्हतं. आली तरी याशी पोरं काय व्यायाम कर, कुठं बस किंवा कुठं गप्पा मार, अशाच पद्धतीने यायची. पण याच्याही झाल्यानंतर तिथून पुढे एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही मग त्याचं हे केल्यानंतर देवाला प्रसाद लावल्यानंतर देवांनी एकच सांगितलं की बुवा याचा जीर्णोद्धार वगैरे काही करायचं नाही, जे शिवलिंग आहे ते आहे तसंच ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्ही जुनं कुठलाही बदल करायचा नाही. जुना बदल करण्याचा किंवा हे मंदिर पाडण्याचा किंवा याचा तुम्हाला काही अधिकार नाही. जे आहे ते माझं जागेवरती पाहिजे. तो सगळ्या डाच्या जागेवर ठेवून त्या पद्धतीचं काम केलं. त्याला परत वज्रलेप करण्याचं काम आहे, त्या शिवलिंगाला वज्रलेप केला, वज्रलेपाचं सगळं टायमिंग हे केलं. आता टायमिंग सुद्धा बघा, आम्ही 1 महिन्याचं, 1.5 महिन्याचं, 2 महिन्याचं धरलं होतं. तर तेवढ्या पर्व काळामध्ये जे व्हायचं होतं ते नाही झालं. आणि मग त्याला 1 महिना 2 महिने जास्त गेले. पण त्याच्यामध्ये हे मग हे संपूर्ण याचं काम आमचं हे टाकण्याचं काम केलं, हे संपूर्ण वाटा घालण्याचं काम केलं. हे शेड आम्हाला आमचा एक पोरगा मार्केटला दलाले शंकर आपलं काशीराम कटके म्हणून त्यांनी संपूर्ण शेडचं काम दिलं, आम्हाला संपूर्ण करून दिलं. आमचे दुसरे एक माजी उपसरपंच जोडीदार आहेत मित्र जगन्नाथ कटके म्हणून, त्यांनी मग इथं काही मुरम बिरम हे सगळं देण्याचं काम केलं किंवा हे सपाटीकरणाचं काम त्यांनी इथं सगळं त्या माध्यमातून करून दिलं. कोणी या ठिकाणी आम्हाला दरवाजाची मदत केली, काहींनी सिमेंट आम्हाला या ठिकाणी देण्याचं काम केलं. घंटा किंवा इथून पुढे ज्या वस्तू लागतील त्या संपूर्ण सगळ्यांनी जशी म्हणजे गावात होईल तसं ते सगळे आता सगळ्यांनी तिथं मदत केली आणि त्या मदतीतून हे सगळ्या पद्धतीने केलं. पण जो जुनाडाचा आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही, तो आहे जसं आहे ते तसंच ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बदल करण्याचा आम्हाला काही अधिकार नव्हता, त्याच्यामुळे आम्ही ते काही केलेलं नाही. नंतर ते देवाचा आम्ही सगळं कार्यक्रम करून त्याच्यातलं हे करून फक्त कळस बिळस फक्त वर ते नवीन करण्याचं काम वरचं ते सगळं काढलं आणि कळस फक्त तेवढा करून कळस तेवढा विचारून आम्ही म्हणजे प्रसाद लावून आम्ही तो बसवलेला आहे. तेवढं काम एकदम उत्तम पद्धतीने केलंय. त्याच्यामुळे त्याची जी प्रगती आहे ती आहे. आता सकाळी संध्याकाळी 2 वेळेला पूजा करण्याचं काम सागर असेल, अमित असेल किंवा आमचा अमोल असेल, ही सगळ्या पद्धतीने सकाळी 7:30 वाजता ते संध्याकाळची 2 वेळेला आरती करतात. उत्तम पद्धतीच्या ठिकाणी देवाची सेवा चालू आहे. त्या पद्धतीने जशी होईल तशी प्रगती आता आमचे श्रावण महिना इथं सुंदर 2-3 वर्ष चालू आहे. आमचा म्हणजे ह्याचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम गेले 3 वर्ष उत्तम पद्धतीने होतो. महाप्रसादाला कोणाला सांगायची गरज नाही. तुमच्यासारखा सुद्धा इथं म्हणजे कुडून शाबूस तांदूळ येतं, कुडून शेंगदाणे येतात, कुडून काय येतं साहित्य हे सुद्धा इथं पुजारी म्हणजे माणसं श्रद्धेने इथं पाठवून देतात. त्या पद्धतीचं कधी म्हणजे अशी अडचण येत नाही आणि हळूहळू सगळं काम आता हे चालू आहे. म्हणजे जसं महादेव
प्रगट जसं झाले, जसं देईल तसे सगळे मार्गस्थ सगळे चालू आहेत आणि येतात जसं जसं कुणाला प्रचिती येईल त्या पद्धतीने ते चालू आहे. रोज काही ना काहीतरी कोणी आई करतंय. आता आमच्या महिलांची संख्या इकडे वाढली, बरोबर. मुलं पाणी घालण्याची होत आहे. दर्शन जुनी मंडळी आहे ती सगळी येतात. हो, हो. आता आमच्या महिला पूर्वी कमीत कमी 5-25 यायच्या, पण आज दर सोमवारी असं आहे की आमच्या कमीत कमी 200-300 महिला इकडे येतात. तिथं इकडे पूजा करतात, इकडे पूजा करतात. म्हणजे अशा पद्धतीचं काम जवळजवळ आमचं दर सोमवारी हे सुरू झालेलं आहे तिथपासून. बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीचं आणि त्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो, चांगल्या पद्धतीचं हे सहकार्य होतंय. अशाच पद्धतीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्या सोबत आहेत माजी सरपंच या गावाचे, तर ते आपल्याला सांगतील की तुमचा अनुभव कसा होता. जगन्नाथ देवराम कटके माजी उपसरपंच भिवरी. या ठिकाणी आम्ही पहिलं जुनी लोक आपले व्यायाम वगैरे करायचे, तर मुरुम होता याच्यामध्ये खाली. हा मुलगा मला येऊन सारखा म्हणायचा, दादा इथं पिंड आहे. ज्याला काही जाणवलं असेल त्यांना, आम्ही म्हणत अरे तिथं काहीच नाही, कायची पिंड आहे. तर शेवटी एक दिवस म्हणाला असं आहे, तर मग त्याला आम्ही सांगितलं, बाबा रे तुला गाड्यांची मंजुरी देतो आणि उकर. ते उकरल्यानंतर ती पिंड दिसलं त्याने आम्हाला फोन केला, म्हणला या बघायला आता. मग आम्ही आलो तर ती प्रत्यक्ष ती पिंड आम्हाला दिसल्यानंतर मग आम्ही हे सगळं काम वगैरे करायला सुरुवात केली. गावच्या लोक वर्गणीतून काय कुणी असे पौधे हे अमकं असं करून आम्ही आता एवढं डॅक्चर बघितलं. आता आम्हाला इथं गरज आहे बरीच कामाची अजून. आम्ही आता शासनाकडे निधी मागतोय थोडासा, इथं एक सभागृह असा बसाय लोकांना साईडला. चालू आहे आमचा प्रयत्न. काय म्हटलं तुम्हाला की पुरातन विभागाला आम्ही बोलावलं होते, ते बी आलते, पण त्यांनी सांगितलं म्हणजे फार जुनं आहे, पांडवकालीन आहे म्हणले. आणि हे म्हणजे त्या टायमात त्यांनी झाकून ठेवलं होतं, म्हणजे यवनांच्या यांनी किंवा कशामुळं झाकून ठेवलं होतं म्हणले. ते तुम्ही मला आत्ता ते जागृत झाले म्हणले तुमच्या एक गावच्या भक्तीच्या ह्याच्यामुळं म्हणा किंवा ह्याच्यामुळं म्हणा ते जागृत झालं, म्हणून ते त्या मुलाला हे करते म्हणले. जसं आता दादा म्हटले होते आपल्याला की त्यांच्या इच्छेनुसार ते अमितला झाली. आणि मग तिथलं मग जसे आपले गावकरी एकत्र आले, प्रत्येकाने काही ना काहीतरी मदत करून ते आज मंदिर उभं केलंय. परत म्हणजे कधीच्या काळी ते काम राहिलं असेल ते आता पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालं पूर्ण. तर मला असं विचारायचं होतं ताईंना की तुमचा अनुभव कसा होता, तुमचा अनुभव सांगा मला की जसं पिंड बाहेर आली, तुम्ही त्या मंदिरात जायचे पहिले, आता इकडचा अनुभव कसा झाला? हा आम्ही पहिले तिथेच जात होतो माहित थोडं आणि नंतर हे प्रकट झाल्यानंतर हे नाही का की आम्हाला इतकं प्रसन्न माझं नाव उर्मिला देवीदास कटके, मी इथलीच रहिवासी आहे आणि आम्ही इथे समोरच राहिलोय. अच्छा. हा आणि हे जुनं होतं पहिलं, जसं भिंती वगैरे अशा रंगवलेल्या वगैरे नव्हत्या, इथे काहीच नव्हतं. आणि हे नंदी सुद्धा त्याचं तोंड ह्या साईडला होतं. हो. आणि ही पिंड म्हणजे असं हे झाल्यानंतर आम्ही असं नाही का बघण्यासाठी खूप उत्सुक होतो की त्याला हात लावून बघणं, त्याची पूजा करणं नाही का हो दादा. म्हणजे इतकं प्रसन्न वाटायचं की बाबा इथं हे झालं म्हणून. काहीच नव्हतं. काय नव्हते. मुलं खेळायला यायची ना आमच्या ही लहान लहान मुलं, ती इथे उड्या मारणार खेळणार. आम्ही आता संध्याकाळी बसायला वगैरे यायचं, इतकं प्रसन्न वाटायचं नाही का. घरचं सगळं शीण निघून जायचं काय असेल तो. आता जेव्हा पिंड बाहेर आली, तुमचा एक वेगळा अनुभव असेल ना. आता तुम्ही दर सोमवारी येता, देवा लावता, पाया पडता, प्रत्येकाचा अनुभव असतो ना की कुठली कामं रखडलेली असतात, नाही म्हणजे कामं होत नाहीत. आता ती हळूहळू प्रत्येकाची कामं व्हायला लागली. मी कसं आहे पहिल्यापासून शिव बघते, म्हणजे माझ्या मनात शिवांबद्दल खूप आदर वगैरे नाही का, म्हणजे असं की म्हणजे काही जरी असलं तर मी इथे रडणार, येणार, बोलणार त्यांच्याशी, ते सगळं काम मार्गी लावतात आमचं. म्हणजे मला अनुभव आलाय चांगला. माझे वडील भाजले होते तेव्हा सुद्धा म्हणजे नाही का असं मी खूप रडायची येऊन, पण त्यांनी चांगलं केलं. म्हणजे तुमचे अनुभव हो खूप म्हणजे माझी खूप श्रद्धा आहे असं म्हणलं तरी नाही का, असं म्हणजे मनातनं. मी जरी कशा धुंदीत असले तरी मी महादेवाशिवाय देव दुसरं नाव नाही घेत, एवढं मला अनुभव आहे महादेवाचा. हे शिड जे आपण केलं रे, शिड शंकर काशीनाथ कटके म्हणून दलाल आहे आमचा मुलगा. त्याला बंगला बांधव जागेचा अडचण होती. त्यांनी मला म्हणला मी महादेवाचं शेड करतो, मला जागा झाली पाहिजे माझी. शेड व्हायची आधी त्याची जागा झाली, आता त्याचा बंगल्याचा टॅक्चर आता उभं आहे. आता मी प्रत्येक जण पाहिलं तरी बघा ते सांगेल ते ज्या पुण्याला असतात ना, मार्केटला असतात. हे म्हणजे या असं काहीच नव्हतं ना की मी ते म्हणजे लोकवर्गणी काय केलं, मी जवळचे पैसे काय टाकले असं हे केलंय. पण ते करण्यामागं सुद्धा एक उद्दिष्ट होतं
ते उद्दिष्ट सहाय्य झालं. सगळ्यांनी मिळून ते केलं हा. ना. त्यात असं कोणाचा स्वार्थ नाही नाही, किंवा काही काही नाही. नाही. सगळं चालले ते देवासाठी हा, ज्याला असं वाटलं ना, समजा एखादी इच्छा आहे एखादी कामाची, माझं काम झालं मी बघा काहीतरी करेन, त्याचं काम लगेच झालं, त्यांनी ते केलं, तिथं पैसे दिले. आता जवळजवळ याला 5 लाख रुपये खर्च केला आम्ही. अच्छा. त्याचं काही कुठून पैसे आणले नाहीत. आता हे ज्यांनी शेडचं केलं ना काम, त्यांचे पैसे अडकले होते. ते काय म्हणले, माझ्यावर पैसे निघाले तर मी लगेच शेडचं काम चालू करणार. आता तोच माणूस खाली, फोन केला आता इथं तो माणूस मार्बल टाकून देणार आहे खाली. ज्यांनी शेड केलं ना, तो जे मार्बल टाकून देणार आहे सगळे खाली. त्याचं दुसरं एक काम होतं ते बी झालंय. म्हणलं आता ते मी मार्बल टाकून नाही इथं आपण ते दादा सांगेल ते आपण काय नाही का श्रद्धा काय आपल्या मनात आहे ते देऊन टाकायचं. आपल्या इथं विचार नाही करायचा की काय होईल असलं काय नाही. आणि इथं जे समाधान आहे ते जगात कुठंच नाही. असं कुठलं चांगला अनुभव आला का तुम्हाला की म्हणजे आपण म्हणतो ना की प्रचिती झाली, चमत्कार माझी झाला. सगळी कामं स्पीडने चालल्यात, मला काहीच अडचण नाही. अडलेली कामं सगळे तुम्हाला. नाही काही नाही प्रॉब्लेम. अच्छा. लोक म्हणते ती कसं काय एवढंच काम आहे, पण ती देवाची श्रद्धा आहे ना. बरोबर. मी काय केलंय त्यांनीच केलंय ना. ते तर आहे. ते जगाचा राजा आहे, आपण कोणी त्यांच्या समोर आपलं हा, हा, काय- काहीच नाही. आपण काय फक्त आपण म्हणायला आपण मी आणि सुनील पांडुरंग लोणकर, मी दैनिक लोकमतला काम करतो अच्छा. आणि मी पुणे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष देखील आहे. आणि इथे लोणकरवाडा जे हॉटेल आहेत उद्योग समूह, हा हा. ते आमच्याच लोणकर बंधूंचे आहेत. हो. आणि हे जे सगळे मान्यवर ग्रामस्थ बसलेत ते आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आणि हा जो परिसर आहे हा सगळा ऐतिहासिक परिसर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये इथे पाठीमागे आपल्याकडे पुरंदर किल्ला हो. आहे. त्याच्यानंतर इकडे आपले दक्षिण काशी म्हणून चतुर्मुख महादेव मंदिर आहे. आणि अशी मंदिरं ही जी ऐतिहासिक करा नदी, म्हणजे आचार्य आत्रे जे साहित्य सम्राट होते, करेचे 5 खंड आहेत, तर ती जी करा आहे ती करा पलीकडच्या म्हणजे दर्यातून वाहते आणि अच्छा. इकडून ती तशीच बारामती पुढे जाते ती. बरं. आणि इकडे जी उपनदी ती चरणावती नदी ही जी दिसते ती, तर हे चरणावतीच्या काठावर लय मंदिर आहे. म्हणजे पूर्वी प्रत्येक गावात आहे. हा, बोपगावमध्ये, चांबरीमध्ये, संपूर्ण. हिवऱ्यामध्ये अशी प्रत्येक गावात म्हणजे मंदिरं करेच्या आहेत. काठावर सगळीकडे हा आणि त्या काठाला येते. त्रिकोटेश्वर वटेश्वर जशी शिवलिंग आहेत ती सगळी त्याची आख्यायिका सांगितली जाते. ती प्रसिद्ध आहे, युट्यूबवर आहे आणि कागदपत्रे सुद्धा ती आहे. तर इथे पूर्वी हे तसं दुर्लक्षित राहिलेलं महादेव मंदिर आहे, म्हणजे तोडफोड झालेलं आहे. किंवा इथे आम्ही म्हणजे आमच्या शैक्षणिक जीवनामध्ये इथं अभ्यास करायला यायचो, पण ते संपूर्ण पिंड अशी झाकलेली होती. बरोबर. नंतर म्हणजे अनेक वर्ष ते सगळं झाकलेलंच होतं. पण इथं आमचे अमोल कटके असतील, सागर कटके असतील, त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलेलं असेल ते कशा प्रकारे झालं किंवा काय. त्याच्यानंतर मग त्याचा तो जीर्णोद्धार झाला. आम्ही म्हणजे लोकमतला किंवा इतर वर्तमानपत्रात सुद्धा त्याच्या शिवलिंग सापडलं, मंदिर असं जुनं आहे. आणि त्याच्या बातम्या आल्याने संपूर्ण जे जगभरातले, देशातले, राज्यातले, जिल्ह्यातले जे शिवभक्त आहेत तर त्यांनी त्याच्यावर कमेंट दिल्या. त्याच्यानंतर जे म्हणजे शिवभक्त आहेत ते इथपर्यंत आले आणि त्यांनी या देवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि प्रत्येकाला म्हणजे शंकर महादेव म्हणजे सर्वांचंच आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळं ह्याचा वर्ग, श्रद्धाळू वर्ग खूप मोठा आहे. आणि इथे ग्रामस्थांच्या माध्यमातून जे काय सुविधा होत्या तर या सर्व सुविधा ग्रामस्थांनी, वरलं छत दिसतंय किंवा मंदिराची डागडुजी आहे, खाली फरशी आहे, तर संपूर्ण इथले जे ग्रामस्थ आहेत तर त्या सर्वांनी मिळून या सर्व देवाला अत्यंत म्हणजे आता ऊर्जित अवस्था आणलेली आहे. फक्त आता इथं काय जागेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, तर जुने ते प्रश्न सुटले पाहिजेत. तर म्हणजे समजा इथं मोठं ज्यावेळी महाशिवरात्र असते किंवा सोमवारी आज किंवा भाविक जास्ती गर्दी कर. हा गर्दी कर, तर त्याला पाण्याची सुविधा किंवा आता रोड हा झालाय तो चांगलंच ठीक आहे, पण तो रोड असा मोठा पाहिजे, गाडी आली पाहिजे. किंवा ट्रॅफिकची जी समस्या आहे म्हणजे तुमचं वाहन कुठं थांबणार. आता माझी गाडी थांबली तर इकडे खड्डा आहे पुढे बी खड्डा आहे. तर ते जे आता इथं आमचे माऊली दादा गारे बसलेत आणि जगन्नाथ दादा कटके आहेत, हे म्हणजे त्या काळात त्यांनी ते शिवतळ करण्याचा तो निर्धारही केला. मध्यंतरी 20 वर्ष खंडित राहिला, परंतु पुन्हा त्यांनी तो म्हणजे त्यांचे बोलणी चाललेली आहेत, कागदपत्रे चाललेली आहेत, तर ते करतील असा विश्वास आहे. एक शिवकालीन शिवकालीन तलावर आहेत. अच्छा. हा, इथं बसलेले आणि जे याचा एक पहिली फायदा गावाला आमच्या असा होणार आहे
ते जर आम्ही एक 20 फूट खोललं आणि एवढं बांधकाम केलं तर गावाला आत्ताची टँकर मागवा लागतात. टँकर आत्ता सुद्धा पाणी आहे. म्हणजे मागवायची गरज पडणार नाही. पण ते शासनदारी काय होतं, एकदा आपलं पद गेलं की माणूस तिथं गाळ पडतो. हाय त्याच्या कृपेने परत आम्हाला आता पद मिळाले. आमचं ते प्रयत्न चालू आहे, करू त्याला आम्ही. त्याचा जो तुम्हाला म्हणजे पत्रकार तुम्ही आहात, ऍज अ पत्रकार तुम्हाला एक विचारायचं होतं की तुमचे अनुभव कसे होते, लोकांनी विश्वास ठेवला का? तुम्ही जेव्हा आर्टिकल पेपरमध्ये छापलं तर आजकाल काय होतं की आपण लवकर विश्वास नाही ठेवत, यायचा जमाना आहे, तर असं इझिली आपण ट्रस्ट नाही ठेवत. तर तुमचे त्या बाबतीतले अनुभव कसे होते? आता इथं तुमच्या मागे आमचे बसलेले आहेत, विठ्ठल गायकवाड आहेत, आमचे बाबूगारे आहेत, आणि आमच्या गावचे माजी सरपंच शाजीबापू लोणकर आहेत, ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दत्तबाप्पा कटके आहेत, अमोल आणि सागर सांगले आमचे नाटकर आहेत, मागे हे सगळे सुखदेव कटके बसलेले आहेत, ताई आहेत. तर इथे जेवढे लोक आलेत ह्याच्यापेक्षा म्हणजे शंभू भक्त, म्हणजे ही जी पंचक्रोशी आहेत, म्हणजे असंख्य लाखो भक्त आहेत तिथे. तर त्या सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की हे जे देवस्थान आहे हे नावारूपाला आलं पाहिजे, ज्याला ज्या सुविधा आहेत तर त्या मिळाल्या पाहिजेत. आणि जे तुम्ही जो प्रश्न विचारला की त्या म्हणजे आपल्याला उत्खननामध्ये सापडलं की त्याची म्हणजे विज्ञानातून वास्तववादी त्याची तपासणी होते. आता ही जी आपला भारत देश आहे तर तो देवी देवता नदी, जिथं पाण्याची वस्ती, जुनी लोकवस्ती, तिथे देवांच्या स्थापना, मंदिर बांधणी झालेली आहेत. कालांतरानं अनेक आक्रमणं झाल्यानंतर मूर्ती फोडणे किंवा मंदिर उद्ध्वस्त करणे असे विषय झाल्यामुळे ही मूर्ती त्यावेळी त्या लोकांनी अशी म्हणजे त्याचं रक्षण व्हावं, जसं म्हणजे विठ्ठल पंढरपूर आक्रमणात त्यावेळी विठ्ठल मूर्ती सुद्धा त्या विहिरीमध्ये केली. तर तसं इथं झालं असावं असा त्यावेळी एक आम्हाला प्रतिक्रिया आल्या. तर त्या प्रतिक्रिया म्हणजे खऱ्या असाव्यात किंवा हे जे ह्यांना जो साक्षात्कार झाला त्यापेक्षा त्यांनी प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नाला या ग्रामस्थांनी आमच्या खूप साथ दिली. साथ देऊनच थांबले नाहीत. तर हे जे दिसतंय सगळं तुम्हाला बदललेलं रूप, तर खूप त्यांनी केलेले आहेत. फक्त आता त्यांचे प्रयत्न अपुरे आहेत. त्यांची खूप म्हणजे इच्छा आहे त्या दोघं बंधूची आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांची की झालं पाहिजे. पण त्याला प्रयत्न, आर्थिक ताकद हे सगळे येतात. ह्यांना फोन येतो की आम्ही येतोय, ते बघून जातात. पण ती तेवढी जी आर्थिक ताकद आहे आणि ह्यातले जे काय म्हणजे त्याच्यावर पैसे पडणार. पण समजा इथं ते मागं तुमच्या दगडी पडलेल्या आहेत बघा, त्या म्हणजे गडीव दगडी वगैरे आहेत त्या सगळ्या. तर त्या काळातलं ते वैभव, ज्यावेळी मंदिर असेल, इथं दिवा वाहत असेल किंवा तुझा उत्सव होत असेल, तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत असेल. आता तो त्या मानाने म्हणजे पुढं जर तो असा वारसा चालवायचा असेल तर इथं जमिनी, रस्ते, पाणी ह्याची पायाभूत सुविधा दिलेल्या जर झाल्या तर आमच्या ग्रामस्थांचे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्ही आता हे माध्यम घेऊन आलाय तर मला वाटतं हे सगळं जगभर जाईल. आणि शिवभक्त, आता हिवऱ्याला एक मंदिर आहे ते म्हणजे जुनं आहे, पेशवेकालीन आहे. असंच एका शिवभक्ताच्या स्वप्नामध्ये आलं, तो तिथे आले आणि आल्यानंतर एक कोट्यवधी रुपयांचं मंदिराचं सगळे काय त्याच्यावरती झाडं वगैरे होती, ती झाडं काढली, रासायनिक हे करून ते चिरा बुजवल्या. त्याच्यानंतर ते मंदिर असंख्य पाहण्यासारखे. आता त्या दिवशी आम्ही आंबळ्याला गेलतो ह्यांच्यासोबत, तर त्या मंदिरात म्हणजे आम्ही फिरताना इतकं आम्हाला म्हणजे शांत, म्हणजे तिथली प्रसन्नता इतकी वाटली. तर तसं या मंदिराचा विकास झाला पाहिजे ह्या तरुणांना सर्वांनी. आणि ते आर्थिक रूपानं इथले जे काय प्रश्न आहेत ते सुटून, म्हणजे काय जमिनीचे असतील, रस्त्याचे असतील, मी तिथंच येतोय. कारण हे झाल्याशिवाय ह्या मंदिराला जसं आपलं कानिपनाथ आहे, चतुर्मुख, आता आमचा एक रस्ता इथे झाला, तर ते महादेव मंदिर युट्यूबवाले, नेटिजन्सवाले सगळे आले इथे आणि ते युट्यूबवर बी दिसतं. त्याच्यामुळे शनिवार रविवार तिथे गाडी लावायला जागा सापडत नाही. आमच्या इथल्या सर्व म्हणजे जे ग्रामस्थ आहेत तर त्यांना त्यांच्या व्यवसाय चालतात. जसं नारायणपूरला, कानिपनाथला जे स्थानिक लोक आहेत त्यांचे बेडीची दुकानं, रसाची दुकानं, गण लावण्यातूनही पैसे मिळतात. तसं इथं तरुणांनाही रोजगार मिळेल. रोजगार मिळेल. म्हणजे आपण असं म्हणूया की जसं आपलं सासवडचं आहे सिद्धेश्वर मंदिर आहे किंवा आतलं जे तर असे जे मंदिर छान छान डेव्हलप केलेले किंवा रिस्टोर केलेले म्हणूयात, डेव्हलप केलेले,
तर आपली इच्छा आमचा एक छोटासा खारीचा वाटा आहे की युट्यूब मार्फत आपण जेवढं जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचूया, त्यांना आपण म्हणूया की या गावात या व्हिजिट करा, नक्की बघा आणि अनुभव घ्या महादेवाचा. की नुसतंच असं नको व्हायला की नाही का अरे सापडले भेटलो. खरा भक्त असेल तो बरोबर या जागे महादेवाला येतो, तो भेटतो आणि ऑटोमॅटिकली जी काय डेव्हलपमेंट आहे ती होऊन जाईल. म्हणजे आपण कोणाकडनं अशी अपेक्षा नाही होत की नाही का की यांनी केलं पाहिजे. ते महादेव सगळे बरोबर अपेक्षा करून काय होत नाही, तो देवाने त्याला बुद्धी दिली पाहिजे तरच होतं. तुमचा म्हणजे योग आल्याशिवाय होत नाही आणि तुम्ही आला आणि हे आज तुम्ही आलाय, परंतु निश्चित आम्हाला आशा आहे की आता ह्यातून चांगलं घडेल. आणि जे युट्यूब म्हणजे जागतिक माध्यम आहे, तर ह्यात तुम्ही आता तुमचं नाव काय म्हणलं साहेब? सुमुख साहेब आणि ह्यांचं कॅमेरामन चेतन, तुमच्या दोघांचंही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. आणि ह्या ज्या युट्यूबला येणार आहे त्याला तुमचे व्ह्यूज वाढतील, त्याच्यावर कमेंट येतील. आणि सुखदेवराव कटके आहेत ना, म्हणजे त्यांचे वडील आई आता ते दोघेही हयात नाहीत, परंतु ते तेलवाती करताना म्हणजे आम्ही ज्यावेळी 4-5 वर्ष लहान होते तेव्हापासून आणि ती परंपरा त्या घराण्याने चालवली. असे खूप म्हणजे जीवाच्या पलीकडे म्हणजे देवभक्ती शंभू भक्ती करणारे त्या सगळ्यांचीच इच्छा आहे हे ऊर्जित अवस्थेत आलं तसं आम्हाला गावाला नेऊन तिथं मंदिर बांधत, तिथं शिवलिंग एक तिथं करायचं होतं आम्हाला. चरणेश्वर, पण तिथं आम्हाला ते आमच्या देवानी प्रसाद दिला नाही, त्या मंदिर पिंड हलवायला किंवा ती मंदिर बांधाय. आम्ही काय तिथे गेलो, आम्ही रोज दर सोमवारी गावातलं प्रत्येक माणूस येऊन आज मी पूजा करतो. पण त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तिथं मी पूजा करायला लोक यायला लागले. परंतु जसं ते दादांचं स्वप्न आहे ना तळ्याचं, ते आमच्या बेवरीकर ग्रामस्थांचं आहे. ते तळ जर झालं ना तिथं पाण्याची जागा येते. आता हे बघा तिथे म्हणजे इतका आता सध्या गेल्या वर्षी 22 जूनला म्हणजे 22 मेला हे ओढे नाले सगळे वाहून खाचरं बित्र सगळी भरली होती. आज तारीख 1 आहे, अद्याप पाऊस नाहीये. तर आता पुढे पाण्याचे प्रश्न, आता 2-3 आमचे पाझर तलाव आहेत, परंतु ते आटलेले आहेत. आता टँकर आहेत गावाला, म्हणजे हा पाण्याचा भाग आहे. परंतु हे जर तळे झाले तर इथले ह्या पाण्याने इथले प्रश्न पाण्याचा मिटेल. त्याला जरा चिरेबंदी, ताशीव दगड वगैरे आहेत बाजूला, त्याला राट वगैरे अशी एक संकल्पना होती ती जुनी दादा. त्यावेळी ती एक 48 मला वाटतं लाख रुपयाची होती. आता ते 3 कोटीची आहे. म्हणजे जसं ते त्याचं बजेट होईल किंवा त्याच्यावर जसं होईल, पण ते व्हावंही अशी आमची इच्छा आहे. तसे प्रयत्न बेवरीकर ग्रामस्थ करतील. जग म्हणजे देशभरात आपल्या 12 ज्योतिर्लिंग महादेवाची जी मंदिर आहेत ती संपूर्ण प्रसिद्ध आहेत. त्या तिथे भाविक भक्त जातात, तिथल्या सगळ्या आर्थिक व्यवसायाला वाटचाल मिळते, तिथल्या लोकांना रोजगार मिळतो. तसं हे देवस्थान खूप प्राचीन आहे. त्याच्यानंतर ते अलीकडं जे आपण सगळ्यांनी सांगितलं तर ते भेटलंय, त्याचा विकासही झालाय, पण तो 1% झालेला आहे. तर आमच्या संपूर्ण बेवरी ग्रामस्थांची इच्छा आहे की हे देवस्थान म्हणजे देशाच्या पटलावर यावं. ह्याच्याकरता जे शंभू भक्त आहेत तर त्यांनी इथं यावी, भेट घ्यावी. आणि आमच्या ग्रामस्थांनी सांगितलंय जसं इथं मनोकामना पूर्ण केली तर त्याचं फळ त्याला नक्कीच भेटतं. तर हे जागृत असं देवस्थान आहे, तर सर्वांनी इथं यावी आणि त्याला जे काही आर्थिक मदत आहे ती करून त्याला ऊर्जित अवस्था द्यावी आणि शंभू महादेवाचं मनोभावे दर्शन घ्यावं अशी आमच्या संपूर्ण बेवरी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळ दिलात सगळ्यांनी आणि एवढी छान माहिती प्रत्येकाने दिलेली, तुमचा अनुभव सांगितला. तर त्यासाठी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. हर हर महादेव. हर हर महादेव.